आंबेगाव विधानसभा मतदारसंघातल्या निवडणुकीमध्ये मोठी चुरस बघायला मिळते। एकीकडे अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून दिलीप वळसे पाटील निवडणुकीच्या रिंगणात आहेत, तर दुसरीकडे शरद पवारांनी देवदत्त निकम यांना मैदानात उतरवलंय। निकम यांच्या प्रचार सभेमध्ये शरद पवारांनी वळसे पाटलांवर तुफान शाब्दिक हल्ला चढवला। गद्दारांना शिक्षा द्यायची असते, गद्दारांना माफी नाही असं म्हणत पवारांनी वळसेंना इशारा दिला। तर दिलीप वळसे पाटलांना 100% पराभूत करा असं जाहीर आवाहन शरद पवारांनी केलंय। दरम्यान माझ्यावर झालेल्या आरोपांना मी प्रचाराच्या सांगता सभेत उत्तर देणार आहे असं दिलीप वळसे पाटील म्हणाले। त्यांनी एकच गोष्ट ठेवली, त्यांनी गद्दारी केली। आणि जो गद्दारी करतो त्या गद्दारांना शिक्षा द्यायची असते। 350 वर्षाच्या पूर्वी, 350 वर्षाच्या पूर्वी शिवछत्रपतींच्या नंतर संभाजी राजांची गणोजी शेठांनी गद्दारी केली, ती महाराष्ट्र विसरलेला नाही। गणोजीला आता सुट्टी नाही। ज्यांनी गद्दारी केली त्यांना आता सुट्टी नाही। ज्यांनी गद्दारी केली त्यांना आता सुट्टी नाही। आता एकच ठिकाण आहे, उद्याच्या तुमच्या मतदारसंघाच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये माझा एकच शब्द तुम्हाला आहे की या निवडणुकीमध्ये वळसे पाटलांना 100% पराभूत करा हेच सांगतो। बऱ्याच गोष्टी बोलल्या गेल्या, पण आज मी काही त्याच्याबद्दल बोलत नाही। आपली ज्या वेळेला 18 तारखेला समारोपाची सभा होईल त्यावेळेला या सगळ्या प्रश्नाची उत्तरं मी त्या ठिकाणी दिल्याशिवाय राहणार नाही, एवढी गोष्ट आपण लक्षामध्ये ठेवा।